श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती म्हणाले, इंद्राने अशी आज्ञा केल्यावर महासमर्थ मारुताने तत्क्षणी ते धुळीचे आवरण दूर केले आणि अंधकार नष्ट झाल्याबरोबर देव त्या पक्षीराज गरुडाला संत्रस्त करू लागले. देव अशा प्रकारे गरुडाला संत्रस्त करू लागले असता प्राणीमात्राच्या भयाने थरकाप करणाऱ्या त्या गरुडाने प्रचंड मेघगर्जनेप्रमाणे मोठा निनाद केला. शत्रूंकडील वीरांचा काळ असलेल्या त्या बलाढ्य पक्षीराजाने आकाशात झेप घेतली. अशा प्रकारे झेप घेऊन आकाशामध्ये उड्डाण केलेल्या त्या देवांच्या वरच्या बाजूला स्थिर झालेल्या त्या गरुडाला चिलखते धारण करणाऱ्या देवांनी व इंद्राने तरतऱ्हेच्या शस्त्रांनी, पट्ट्यांनी, परिघांनी, शूलांनी, गदांनी, जळजळीत क्षूरप्रांनी व सूर्याप्रमाणे दैदिप्यमान असलेल्या चक्रांनी अक्षरशः झाकून टाकले. सर्व बाजूंनी कोसळणाऱ्या असंख्य शस्त्रांच्या आघातामुळे तो महाप्रतापी वैनतेय गरुड गारद झाला असताना यत्किंचितही डगमगला नाही आणि आकाशामध्ये जणू काही सर्वत्र ज्वाला फेकीत आपल्या पंखांनी आणि छातीच्या आघातांनी त्याने देवांची सर्व बाजूंनी अक्षरशः तारांबळ उडविली. गरुडाने अशा प्रकारे देवांना हैराण केले आणि त्यांची त्रेधा उडवली. त्याच्या नखामुळे आणि चोचीमुळे विद्ध झालेले देव सैरावैरा धावू लागले आणि त्यांच्या शरीरातून रक्ताचे पाट वाहू लागले. अशा रीतीने पक्षीराज गरुडाने ठेचलेले साध्य नामक देवगण गंधर्वांबरोबर पूर्व दिशेकडे पळाले. अष्टवसू दक्षिण दिशेला धावले आणि रुद्रांनीही त्यांचाच मार्ग धरला. सतत गरुडावर नजर स्थिर ठेवून त्याच्याशी लढणाऱ्या महातेजस्वी आदित्यांनी पश्चिम दिशेच्या रोखाने पलायन केले आणि अश्विनी कुमार उत्तरेकडे बेपत्ता झाले. अश्वक्रंद, वीरश्रेष्ठ रेणुक, महाबली कथन, तपन, उलूक, श्वसन, निमेष, प्ररुज आणि पुलीन या यक्षांबरोबर त्या गगनसंचारी गरुडाने युद्ध केले. यावेळी तो गरुड कल्पांताच्या वेळी संतप्त झालेल्या पिनाकपाणी शंकराप्रमाणे दिसत होता. पंखांनी, नखांच्या अग्रांनी आणि चोचीने त्याने त्या यक्षांना अक्षरशः फाडून काढले. अतुल सामर्थ्य असलेले व विलक्षण उत्साही असलेले ते यक्ष अशा प्रकारे गरुडाने छिन्न विच्छिन्न केल्यामुळे रुधिरवृष्टी करणाऱ्या मेघांप्रमाणे दिसू लागले. अशा प्रकारे पक्षीराज गरुडाने त्या साऱ्यांचे निर्दालन केले आणि तो अमृताचे हरण करण्यासाठी पुढे निघाला. इतक्यात त्याला सर्व बाजूंना अग्नीचे लोळ दिसले. तो अग्नी सोसाट्याच्या वाऱ्याने अधिकच भडकत होता आणि धडधडत्या ज्वालांनी त्याने समग्र अंतरिक्ष झाकून टाकले होते. अखिल विश्वाचा दाह करण्यास उद्युक्त झालेल्या प्रखर आदित्याप्रमाणे तो दिसत होता. तेव्हा त्या तेजस्वी गरुडाने हजारो मुखे धारण केली आणि त्या मुखांनी त्याने अगणित नद्यांचे जल प्राशन करून अपार वेगाने तो त्या भडकलेल्या अग्नीकडे आला. आणि प्राशन केलेल्या नद्यांमधील जलाने त्याने त्या अग्नीला बुडवून टाकले. अशा प्रकारे तो अग्नी शांत झाल्यावर अमृताच्या सन्निध सहज जाता यावे यासाठी त्याने वेगळेच अतिशय सूक्ष्म रूप धारण केले. सौती पुढे म्हणाले, त्या गरुडाचे शरीर सुवर्णाचे झाले. सूर्याच्या सहस्र किरणांप्रमाणे तो दैदिप्यमान झाला.
नद्यांचा लोंढा प्रचंड वेगाने सागरात घुसावा, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी अमृत होते त्या ठिकाणी गरुडाने वेगाने झेप घेतली आणि अमृत ज्या ठिकाणी होते त्याच्या अगदी जवळच अतिशय तिखट धार असलेले व सर्व बाजूंनी वस्तऱ्याप्रमाणे धारदार पाती असलेले एक लोखंडी चक्र भयंकर वेगाने सतत फिरत असलेले त्याच्या नजरेस पडले. अग्नीप्रमाणे आणि सूर्याप्रमाणे तळपणारे ते अत्यंत भयंकर यंत्र अमृत हरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाच्याही चिंधड्या उडविण्यासाठी देवांनी अतिशय काळजीपूर्वक तयार केले होते. त्या यंत्रामध्ये डोकावून पाहून तो गरुड त्याच्या भोवती घिरट्या घालू लागला आणि अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून त्या यंत्राच्या आऱ्यामधून तो तत्क्षणी आत शिरला. त्या यंत्राच्या आत शिरल्याबरोबर धगधगत्या अग्नीप्रमाणे दैदिप्यमान दिसणारे, विजेप्रमाणे लखलखत्या जिभा असलेले, महाबलाढ्य तेजस्वी मुखांचे व जळजळणाऱ्या नेत्रांचे दृष्टीनेच विष ओकणारे, कायमचे संतप्त असे 2 भुजंग त्याच्या नजरेस पडले. अमृताचे रक्षण करण्यासाठीच या 2 भुजंगांची योजना झाली होती. त्यांचे डोळे लालबुंद होते आणि त्या डोळ्यांची चुकून सुद्धा उघडझाप होत नव्हती. त्या 2 भुजंगांपैकी एखाद्याने जरी कोणाकडे पाहिले तर क्षणार्धात त्याची राखरांगोळी होत असे. गरुडाने एकाएकी त्यांचे डोळे धुळीने भरून टाकले, त्यामुळे त्यांना गरुड दिसेनासा झाला. लगेच गरुडाने सर्व बाजूंनी त्यांच्यावर तीव्र प्रहार केला. त्यानंतर आकाशामध्ये भरारी मारणाऱ्या त्या गरुडाने त्या भुजंगांच्या अंगावर झडप घातली आणि त्याने त्यांच्या चिंधड्या करून टाकल्या आणि त्या यंत्राच्या मध्यभागी असलेल्या अमृताच्या जवळ त्याने वेगाने झेप घेतली. त्या महाबली गरुडाने त्या लोखंडी यंत्राचा चक्काचूर करून टाकला आणि अमृत हस्तगत करून त्याने पुन्हा वेगाने वर झेप घेतली. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.